स्मार्ट किचन टिप्स. नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण भन्नाट आणि रोज उपयोगी येतील अशा सोप्या आणि महत्त्वाच्या 21 किचन टिप्स बघणार आहोत. चला तर मग एक एक बघायला सुरुवात करूया. नंबर 1. तूप बनवताना त्यामध्ये थोडेसे चिमूटभर मीठ टाकावे, म्हणजे तूप रवाळ होते. नंबर 2. शेंगदाणे भाजण्याआधी 1 मिनिटभर उकळत्या पाण्यातून काढा, म्हणजे शेंगदाणे खमंग भाजले जातात आणि सालं सुद्धा पटकन निघतात. नंबर 3. हिरव्या मिरचीचा ठेचा करताना त्यात थोडंसं लिंबू पिळून ठेवा, म्हणजे ठेचा चविष्ट लागतो आणि आठवडाभर सुद्धा टिकतो. नंबर 4. पोळी किंवा चपाती करताना पोळपाटाच्या खाली न्यूजपेपरचा मोठा तुकडा ठेवा, म्हणजे जे काही पीठ पडेल ते त्या पेपरवरती पडेल. किचन ओटा सुद्धा खराब होणार नाही. नंबर 5. चपाती करण्याआधी लाटणं थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे त्याला पीठ चिकटणार नाही. नंबर 6. बीट, मुळा, गाजर हे रात्रभर पाण्यात ठेवल्याने सकाळी टवटवीत होतात. नंबर 7. हिरवी चटणी करताना कोथिंबीर आणि पुदिन्याचा रंग कायम राहावा यासाठी चटणीमध्ये थोडंसं लिंबू पिळा. नंबर 8. ओली काजूची फळं टिकवायची असतील तर ते पुष्ठाच्या बॉक्समध्ये फ्रीजमध्ये ठेवावे. नंबर 9. कोणताही अन्नपदार्थ पुन्हा पुन्हा गरम करू नका, त्यातले पौष्टिक तत्व नाहीसे होतात. नंबर 10. कांदा भजी करताना कांदे उभे चिरावे आणि त्याला मीठ लावून ठेवावे. जसं गरज असेल तसं बेसन पीठ कालवावं. पाण्याचा अजिबात वापर करू नये. नंबर 11. दही वडे करायचे असतील तर ते टवटवीत आणि टम्म फुगलेले लुसलुशीत होण्यासाठी थोडासा रवा मिक्स करावा. नंबर 12. पोट खराब म्हणजे जुलाब वगैरे होत असतील तर साबुदाण्याची खीर खा. नंबर 13. शरीरामध्ये उष्णतेचा त्रास होत असेल तर नारळ पाणी, दूध आणि ताक याचा समावेश करावा. नंबर 14. जेवण व्यवस्थित पचावं ह्यासाठी जेवणानंतर एक अद्रकीचा तुकडा चावून खावा. नंबर 15. 1 ग्लास दुधामध्ये खजूर आणि फुटाण्याची डाळ मिक्सरला फिरवून घ्या. गुडघेसाठी आराम मिळेल. नंबर 16. खूप खोकला वाढला असेल तर अडुळशाच्या पानाचा रस मधासोबत घ्यावा. नंबर 17. डोकं दुखत असेल तर आल्याचा मस्त फक्कड असा चहा प्यावा, डोकेदुखी थांबते. नंबर 18. रात्रीचे जेवण 6 ते 7 दरम्यान करावं, पचनक्रिया चांगली राहते. नंबर 19. चेहऱ्यावर ग्लिसरीन आणि गुलाबजल मिक्स करून लावल्याने चेहरा उजळतो. नंबर 20. नारळ पाणी अनुशापोटी पिल्याने, म्हणजेच सकाळी पिल्याने ते अमृताचे काम करते आणि शरीरासाठी वरदान ठरते. नंबर 21. किचन बेसिन ब्लॉक झाले असेल आणि दुर्गंधी येत असेल तर ते सुगंधित आणि चकचकीत करण्यासाठी बेकिंग सोडा सोबतच गरम पाणी बेसिनमध्ये ओतावे. आजच्या आपल्या 21 महत्त्वाच्या किचन टिप्स कशा वाटल्या नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, सोबत कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.